त्यापेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना 11 वाजले. मी बसले ब्लाऊज शिवायला, म्हणजे अर्धा ब्लाऊज शिवून झाला आहे माझा. मम्मीचे कस्टमर चालू आहे. तर मम्मीनं सकाळी चहा घेतल्यापासून ब्लाऊज शिवायला बसलेली होती. मी स्वयंपाक केला, परत घरातले कामं आवरले, कपडे धुतले, मग मी ब्लाऊज शिवायला बसले. तर आता मी ब्लाऊज द्यायचे कस्टमरचे 4 ब्लाऊज होते. काल पण लाईट नव्हती, त्याच्यामुळं काल पण ब्लाऊज शिवायला वेळ नाही भेटला. तर आता मग मी कस्टमर करते, मी ब्लाऊज शिवते. लाईट पण नाही पावसामुळं, तरी ना इन्व्हर्टरवरतीच चालू आहे मशीन. मी हेअर वॉश केला आहे, अजून केस पण विचारायचे बाकी आहे. परत जेवायचं बाकी आहे. भूक लागली आता आहे ना. भाकरी बनवायच्या, फक्त भाजी ते बनवलेलं आहे. मम्मी भाकरी बनवणार आहे. कस्टमर झाल्यावरती मग आम्ही जेवण करू. तोपर्यंत मी ब्लाऊज शिवून घेते. आमचं चालू आहे आता हायलाईट चालू आहे. मग लगेच मारून द्यायची. त्या दिवशी नव्हती पल्लवी, दीदीला शिकवलं त्या दिवशी. 5 मिनिटं चालतं त्या दिवशी, 5 मिनिटं पण नव्हते लागले. इतक्यात झालं होती. डायरेक्ट गरम होतं, क्रीम अशी बाहेर निघते. झालं हायलाईट. लिहून पण घे काय काय मिक्स केलं ते. आमचे ना आता हायलाईटची लेअर झाली का नाही ते चेक करते पल्लवी. डायरेक्ट क्रीम बाहेर आली आहे ना, गरम झाले ते. बघ झालं का आता गोल्डन दिसतंय का? हा झाले. खोल बरं. झाले ना. इतक्यात झाले आणि पल्लवी 5 मिनिटं पण नाही लागले, कारण ऊनच एवढं आहे. तर काय छान झाले गोल्डन. आता ते पेपर डस्टबिनमध्ये टाकून आणि ते लेअर धुवून काढून. आमचे ना हायलाईटची लेअर झाली आता. इतकी भारी दिसते, इतका छान दिसते पल्लवी. मकाचं कणीस असंच राहतं पल्लवी म्हणते, तशीच दिसते. धर आता अशी लावून घे केसांना. किती छान झालं. मला ना थोडंसं पार्लर आवरायचं. इकडं काचीवरती ना धूळ झाली, परत हायड्रा मशीनवरती. तरी ना मी थोडंसं पार्लर आवरून घेते. आज वेळ तर काल तर दिवसभर कस्टमर चालू होते आमचे, वॅक्स, हेअर कट आणि ते. तर आता ना थोडंसं पार्लर आवरून घेते मी. सकाळी ब्लाऊज शिवला, म्हणजे आत्ताच आवरलं आमचं आहे ना. काप्पा पूर्ण आवरून झालंय. किती भारी दिसतंय ना असं एकदम. हा कालचीच पल्लवी बरं का ही धूळ, माझ्या लक्षात पण नाही काल इतकी धूळ आलेली मध्ये. आणि पाहिली किती छान दिसतंय ना. आणि थोड्याने कस्टमर आलं तर लगेच येऊन जाईल. आता या साईडचं आवरायचं, पुसायचं आहे तिकडं. इतकं भारी दिसतंय. आता एवढं भारी सामान लावलं आम्ही पुसून. आता इकडचं पुसून घेतो. या दरवाजामधून आहे ना लगेच धूळ येते मध्ये. ते ज्वेलरीचं आहे ना मम्मी, ही ज्वेलरीचं आहे. ते ज्वेलरी मग ठेवायची. आणि एक ज्वेलरी पिशवी ते ती पण आहे ना ठेवायची. थांब पुसायचं आहे तिथं. ते घेऊन जाय मम्मी तिकडे. ती नेल पेंट ते नको खराब. हा ते हे त्याच्यात मी ॲम्पूल टाकलं होतं. मम्मी ते नेल पेंट आणि ते घेऊन जाय तिकडं. आणि अजून काहीतरी होतं दीदीची. हा आमचं ना आता सगळं पार्लर आवरून झालं आहे. मला ना आता ब्लाऊजला आरी वर्क करायचं आहे. मम्मी ना आता मला ब्लाऊजचा आहे ना गळा तयार करून देणार आहे. मग मी त्याला आरी वर्क करणार आहे. पल्लवी मला मदत करणार आहे. ये पुढे मोंढ्याचं पल्लवीला भारी मनी वावायला मदत कर. याच बाई एवढी बाई लांब बाई. बाई 2 अस्तर लागते. हा ना. मला पहिले पाठीचा भागडी तयार करून तो मी. पण बाईचे याला सिंपलच आहे वर्क. गोल गळा आहे. मला तरी हे मापले मोठं दिसतंय का? तिची उंची जास्त आहे. बरोबर आला ना तो ब्लाऊज. त्यासाठी मी घालून बाहेर लावला. गळा कसा आहे याचा? गोलच आहे. लई डीप म्हणजे नाही का, तो काठ बघ किती तेवढा गळा तसं टाक. म्हणजे काठ मोठाच आहे ना.
बरोबर होऊन जाईल. वाटलंच तर त्या काठाची खालची ती ब्ल्यू लाईन मुरपून दे. शिवून मग जाणारच ती मग अर्धा इंच मार्जिन. कारण त्या काठावरती वर्क केलं का ते दिसतच नाही, उठून नाही दिसत. खालून कमी करा असं म्हणते काठ, होईल तो म्हणजे वरती कापड राहील. होईल. पुढून पण एका साईडने वर्क आहे गळ्याला. तुला मशीनला ते एक दाब लावूनच शिवावं लागेल. त्यासाठी तू मम्मी दाबा मटका आकार नको देऊ, गोल आहे. नाही बोलच आहे ना, इथं थोडा येईलच मग शोल्डर फाकण नाही इथं गेलं वर. हा जर भाग असा गेला ना शोल्डर फाकण ना तिथं जाईल ना खांद्याच्या खाली बारीक येतं. लाईट अजून पण नाही आली. काय म्हणतो तू आता मला? 4 ब्लाऊज झाले शिवून नाही, कस्टमरचे. दुसरं काय ते म्हणतो एक दाबाचं. तो दाब पाहिला कसा आहे 3 दाब येतो. दोन्ही बाजून लेस शिवता येते दिदी. हा फक्त इकडे तिकडे इकडं तिकडं लोटायचं भारी झालं ना. मग दरवेळेस खुलून आणि शक्यच नाही दाब बसवणं दरवेळेस. कोणत्या साईडने लेस आली तर शिवता येतं. मग उठ मला कापायचे ब्लाऊज कटिंग करायचे. उठ 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 उठ. एक डोळा नाही आमच्या मंग्याला, त्याला मारेल कोणीतरी. सगळंच काम दिलं आता. मम्मी करते आता माझ्या ड्रेसला इस्त्री. आम्हाला जायचं आहे आता घुमरेताईंच्या घरी. आम्हाला आहे ना आज धोंडा खायला बोलवलं त्यांनी, म्हणजे त्यांचा सकाळी धोंड्याचा कार्यक्रम होता. पण त्या म्हणते तुमचे कस्टमर क्लास झालं निवांत जेवण करायला या. तर आता ना मला आवरायचं आहे, मम्मीचं पण आवरायचं आहे अजून. तर त्या ड्रेसला इस्त्री केली का मग माझं आवरून मग आम्ही जाऊ. त्यांनी किती दिवसापासून 1-2 दिवस झाले फोन करते यावर का. तर आता आहे ना मस्त आम्ही जेवण करून येऊ. रस पुरणपोळी ते. बाजूला बोलवलं का त्याच्या मॅडम? हे बघ किती खेळू राहिला मग. मंग्या मंग्या त्याचाच पाय चावू राहिला. पाहिलं का? ए मंग्या मंगेश आपली पाण्याची बाटली घ्यावं लागेल. काय मस्त माझ्या सासूबाईने घराला कलर दिला आणि व्हिडिओ शूटिंग झाल्यावर कलर दिला. तुम्ही भामटे तुम्ही काय किती भारी दिसला असता बरं कलर आपल्या व्हिडिओ मध्ये. का हो व्हिडिओ मध्ये किती भारी दिसला असता, नंतर कलर दिला तुम्ही. नाही आम्हाला जेवायचंय आता लगेच. आम्हाला जेवायचंय लगेच. हा आम्हाला लगेच जेवायचंय. पूजा हो पूजा पडली तिच्या पावसाळी संग बोललेलंच नाही. पोळ्या लाटायला लावल्या. ती आजी बाजी काढी ती तू लाट ना. तू पुढे थोडस रिकाम होत आलं का उंड्याचं जरा मिस्टेक नको तुझ्या हातानेच कर ना. उंडे नाही येते का? येत्या पण त्या भरून तुम्ही ते सगळे हात आजी बाळाच नाही करते. अगं बाई ते लिंक करते ते पुरण देऊन भरून त्याच्यात. ही प्लेट आहे ना तिकडून ठेवली. माझ्या सासूबाई मला पुरणाच्या पोळ्या करायला बिघडवलं.
एवढ्या बारीक पोळ्या करणार. पण सांग का 2 पात्याचं कर. 2 पात्याच्याच मला आवडत दोन हा, बारीक करा पुरण तशा. सगळीकडून हा, बरं मग बसत तशा करा जरा. हा पोळ बघ. करते मी सांगत. कुठून आली ती पोळी? असं वाटतं सारा भार काय तेवढी एवढा. उलटी पलटी कर उलटी पालटी केली का 2 वाणी राहते आणि 1 वाणी नाही येत तुला. नाही सासू मला त्यांच्या पद्धतीने शुगर आहे. त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. जरा पटकन भाग धर. धर ना. काय सासूना स्वयंपाक करून राहिल्या. माय ड्युटी बंद. पोरगी लयच किटकिट करायची गं. इकडे ना आता योगेश आहे ना जेवणाची तयारी करतोय. पोळी जरा. ताट करतोय आता. इकडे नाही पोळी. नाही चालेल. रस फ्रीज मध्ये खा. मग हुशार पोरग आहे ना कामच राह 1 तासापासून सांगितलंय त्याला ताट करायला. आत्ताशी का आलं नाही. काय करत होता मेकअप काय एवढे वेळ? यांना लय गरम होतंय. हात धुवून आला ना चांगले. तू खाय आधी. अरे असं खाली बसून नीट वाढव. थोड्या पापड्या कशात टाकले गाठ देऊ का गरम? पाणी गाठ. काय रे? माझ्या सासूने काय रे? केलं ना ते. बघ ना,